मस्त अशी कुरकुरीत डिस्को भजी केलेली आहे आणि त्याच्यावरती मस्त असा चाट मसाला टाकून घ्यायचा। मस्त टाकला गेला का मस्त अशी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची। तर ही भजी खूप छान लागते खायला। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। भजी आपण नेहमी करत असतो, खात असतो। आज आपल्याला वेगळ्या प्रकारची अशी भजी करायची आहे, ती म्हणजे डिस्को भजी। ही भजी तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता। ही 5-6 दिवस पर्यंत टिकते। तर अशी ही पुणे सोलापूर स्पेशल अशी भजी आहे, तर ती आज आपल्याला करायची आहे। लगेच रेसिपीला सुरुवात करू। डिस्को भजी करण्यासाठी आपण इथे मिरच्या घेतलेल्या आहेत। बघा, या अशा जाडसर पोपटी रंगाच्या मिरच्या आहेत। त्याच प्रकारची ही एक मिरची असते, ही काळ्या पाटीची असते, ही थोडी तिखट असते। तर तुम्हाला भजी म्हणजे तिखट करायची असेल तर ही मिरची घ्या, तिखट तुम्हाला आवडत असेल तर। जर फिकट आवडत असेल तर ही घ्या। मी इथे पोपटी रंगाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या कमी तिखट असतात। पोपटी रंगामध्येच अजून बारीक अशी लांब सटक मिरची असते, तीही तुम्ही घेऊ शकता। ही मिरची मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पुसून घेतलेली आहे। मिरचीला आता आपल्याला अशा लांब चिरा देऊन घ्यायच्या आहेत। हे बघा, अशी चीर देऊन घ्यायची। या पद्धतीने मी आता सर्व मिरच्यांना चिरा पाडून घेते। चिरा मारलेल्या मिरचींमध्ये आता आपल्याला मीठ भरून घ्यायचं आहे, म्हणजे मिरचीची भजी खाताना आपल्याला मिरची अळणी लागणार नाही। एकदम जास्तीचं पण भरायचं नाही, असं म्हणजे एकदम खारट पण करायचं नाहीये, असं थोडं हलकसं भरून घ्यायचं। मिरचींना मीठ लावून घेतलेलं आहे। आता आपल्याला भजीसाठी पीठ भिजवून घ्यायचं आहे। भजीसाठी मी इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। 3 ते 4 चमच मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। याने भजी छान अशी कुरकुरीत होते। या पिठामध्ये आता आपल्याला चुटकीभर हळद घालून घ्यायची आहे। थोडीशी मिरची पावडर आहे, पाव चमच। धना पावडर आहे थोडीशी, पाव चमच। ओवा घेतलेले आहे, पाव चमच। आलं, लसूण आणि जिरं याच्यामध्ये कुटून घेतलेलं आहे, ते घेतलेलं आहे 1 चमच। पाव चमच जिरं, 3-4 लसूण पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा कुटून घेतला होता। चुटकीभर सोडा घालायचा आहे। आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे, त्याच्यासाठी थोडं थोडं पाणी घालायचं आहे। अर्धी वाटी मी इथे पाणी घेतलेलं आहे, अर्धी वाटी, आणि वरून 2-3 चमच मला पाणी लागलेलं आहे, कारण त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ होतं। तर हे जुनं तांदळाचं पीठ होतं, थोडंसं जास्त पाणी शोषून घेतलं। आपण मिरचीची भजी करतो त्याप्रमाणे हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। बघा, असं व्यवस्थित असं मिरचीला लागायला पाहिजे, त्याच्यामुळे असंच पीठ ठेवायचं। जास्त पण पातळ करायचं नाही, जास्त पातळ केलं तर मिरचीला लागणार नाही। या पिठामध्ये घालू आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊ। याच्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ व्यवस्थित मिक्स झालं, आता लगेच आपण भजी करायला घेऊ। भजी तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे पॅनमध्ये, आणि तेल सुद्धा छान गरम झालेलं आहे। एकदम पण असं कडकडीत तेल करायचं नाहीये। तर आता आपल्याला 1 मिरची घ्यायची आहे आणि पिठामध्ये तिला व्यवस्थित अशी घोळवून घ्यायची आहे। पिठामध्ये घोळवलेली मिरची आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायची आहे। तर अशीच आपण दुसरी सुद्धा मिरची टाकून घेऊ। तर बघा, किती छान असं मिरचीला पीठ लागलेलं आहे। याच पद्धतीने पीठ लागायला पाहिजे। कढईमध्ये मावतील एवढ्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत। मिरचीची खालची बाजू थोडीशी आपल्याला तळून घ्यायची आहे, नंतरच पलटी करायची आहे। खालची बाजू बघा थोडीशी तळत आलेली आहे। आता एक एक मिरची आपण पलटी करून घेऊ। खालची बाजू सुद्धा थोडीशी तळून घेतलेली आहे। लगेच आपण ही मिरची आता काढून घेऊ। ही मिरचीची भजी आपल्याला व्यवस्थित अशी तळून नाही घ्यायची आहे, थोडीशी अर्धवट तळली तरी चालते, काढून घ्यायची आहे। सर्व भजी बघा छान अशी तळून घेतलेली आहे।
भजी बघा तळून झालेली आहे मस्त अशी। आता त्याचे आपल्याला मस्त तुकडे करून घ्यायचे आहे, असे गोल गोल तुकडे करायचे। याच पद्धतीने मी सर्व आता तुकडे पाडून घेते। सर्व मिरचींचे बघा छान असे तुकडे करून घेतलेले आहेत। आता या तुकड्यांना आपल्याला परत फ्राय करून घ्यायचं आहे। परत आपण 30 कढई घेतलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण मिरचीची भजी तळून घेतली होती। तर हे तेल आता आपल्याला पुन्हा छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे कडकडीत। त्याच्यामध्ये आता आपल्याला हे मिरची कट करून घेतलेली आहे ती टाकून घेऊ। तर असं कडकडीत तेल व्हायला पाहिजे, म्हणजे ही मिरची छान अशी कुरकुरीत होते। आणि नंतर थोडा मीडियम गॅस करायचा। आता ही छान आपण कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ। तर हे असं आलटी-पलटी करत राहायचं आहे, एकाच जागेवर असं ठेवायचं नाही। भजी बघा आपली छान अशी कुरकुरीत झालेली आहे, लगेच काढून घेऊ। तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं। तर बघा मस्त अशी कुरकुरीत भजी आहे। दुसरी बॅच सुद्धा आपली तळत आलेली आहे बघा। बुडबुडे आपोआप असे कमी कमी होत जातात। तयार आहे आपली मस्त अशी डिस्को भजी, आणि एकदम अशी कुरकुरीत सुद्धा झालेली आहे बघा। तर ही भजी तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकतात। तुम्हाला ही डिस्को भजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।